या व्हिडिओचे प्रायोजक आहेत जय ऑटो पार्ट्स अँड सर्व्हिसेस, तुमच्या वाहनासाठी सर्वोत्तम स्पेअर आणि उत्कृष्ट सेवा देणारे एकमेव ठिकाण. छत्रपती संभाजीनगरची वैजापूरची नगरपालिका इथे भाजपा विरुद्ध शिवसेना असा प्रचार आपल्याला पाहायला मिळाला होता. खरं तर ही बिग फाईट मानली गेली होती. मात्र निकालानंतर एकतर्फी भाजपचे उमेदवार डॉक्टर दिनेश परदेशी यांनी खूप मोठ्या मताधिक्यानं आपला विजय मिळवलेला आहे. स्वतः डॉक्टर दिनेश परदेशी माझ्यासोबत आहेत. खरं तर तुम्ही पहिल्यांदाच माध्यमांशी बोलताना आणि मला एक विस्तृत मुलाखत दिली होती, त्यावेळेस तुम्ही असं म्हणाले होते की मैं फिर आऊंगा. तुम्ही आलात, काय प्रतिक्रिया आहे? नाही, मला पूर्ण खात्री होती का वैजापूर शहराने माझ्यावर पहिल्यापासून प्रेम केलेलं आहे. जेव्हापासून मी राजकारणात आलो, पहिल्यांदा 95-96ला जेव्हा मी पहिली निवडणूक लढली, म्हणजे आजच्या 30 वर्षापूर्वी, त्यावेळेस पण वैजापूर शहराने मला निवडून दिलं होतं. त्यावेळेस तर माझं लग्न पण झालेलं नव्हतं. मग त्याच्यानंतर 2001च्या जनरल इलेक्शनमध्ये पण निवडून दिलं. त्यानंतर 6मध्ये पण माझ्या हातात सत्ता दिली नगरपालिकेची, 11मध्ये दिली, 18मध्ये दिली, आता परत एकदा दिलं. मला पूर्ण विश्वास होता. आणि जी आघाडी मागच्या वेळेस पण आम्ही आपल्या भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादीची आघाडी केली होती, ह्यावेळेस पण आम्ही भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादीची वैजापूर शहरात आघाडी केली होती. तर मला 100% खात्री होती, म्हणून मी असं बोललो होतो. बरं, खरं तर तुमच्यावरती टोकाची भूमिका घेतली गेली, वेगवेगळे आरोप करण्यात आले, तुम्ही शांत होतात. मात्र तुम्ही शेवटचं आज भाषण केलं त्यावेळेस तुम्ही सांगितलं की आता आमच्या विरोधात या भाषात बोलले गेले, जशाच तसं उत्तर दिलं जाईल. इथून सुरुवात झाली आहे कायला आता? नाही, मी असं म्हणणार नाही शांत, कारण की लोकांना माहीत होतं ना, आरोप करणारे करत होते, पण जे आरोप माझ्यावर ते करत होते स्वच्छताच्या बाबतीत, फिल्टरच्या बाबतीत, ते सत्य नव्हतंच ना. लोकांना माहीत होतं ना. तुम्ही बघून घेतलं, मी त्या दिवशी पण आपल्याला सविस्तर अशी मुलाखत दिली होती, त्या दिवशी पण बोललो होतो. लोकांना माहीत आहे ना काय परिस्थिती होती. जेव्हा मी नव्हतो त्यावेळेस वैजापूर शहराला 8 दिवसात पाणी यायचं, एवढे दुष्काळी परिस्थिती होती. हे डॅम आत्ता झाले, पाणी यायला आत्ता सुरुवात झाली, सगळ्या गोष्टी आत्ता झाल्या. लोकांना सगळं माहीत आहे ना, मी काम केलेलं आहे लोकांकरता. हे लोकांना माहीत होतं. स्वच्छतात असेच पारितोषिक भेटत नाही, हे लोकांना माहीत आहे ना. हे मध्ये 2, 2.5, 3 वर्षापासून प्रशासक होतं. प्रशासकच्या काळात हे सगळं गोंधळ झालेलं आहे, हे पण लोकांना माहीत होतं ना. आम्हाला माहीत होतं ना, लोक आम्हाला सांगायचे ना तुमची चूक नाही. म्हणून मला ठाम विश्वास होता का लोकांना माझ्यावर विश्वास आहे, म्हणून मला ठाम विश्वास होता का मी परत 100% निवडून येईल, म्हणून मी असं बोललो होतो. बरं, विधानसभेच्या वेळेस तुमचा पराभव झाला होता, अनेक लोक आम्ही रडताना पाहिले होते. हीच अनंत अश्रूष वैजापूर शहराची देण आहे का, ज्यांनी परतफेड केली या अश्रूंची? 100% मी म्हणेन ना, वैजापूर शहरात त्यावेळेस पण मला लीड होती, तरी मी एकटा होतो. पक्ष पण उभाटा छोटा पक्ष होता, मी एकटा होतो. शहरात माझं फिरणं झालं नाही, कोणाला भेटणं झालं नाही, तरी त्यावेळेस मला ते दिशीची लीड दिलीच होती. शहरात जे झालेल्या मतदानामध्ये कोणाशी बोलणं झालं नव्हतं, भेटणं झालं नव्हतं, मी आलो पण नाही शहरात, तरी लीड दिलीच होती मला त्यावेळेस पण. बरं, अनेक लोक रडताना पाहिले होते, त्या लोकांनी आता परतफेड केली का अश्रूंची? 100% केली. बरं, काय आता आजपासून तुम्ही नगराध्यक्ष झालात, कशा पद्धतीचं कामाला आता जोरदारपणे सुरुवात होणार आहे? आता नगरपालिका हा क्षेत्र काही माझ्याकरता नवीन नाही आहे. मी ह्याच्या पहिले पण चांगलं काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्याच्या पुढे पण मी वैजापूर शहराच्या विकासाकरता जे मी माझ्या वचननाम्यात दिलेले आहे पूर्ण करण्याचा मी 100% प्रयत्न करणार आहे. एक वैजापूर शहर हे मराठवाड्यात, महाराष्ट्रात कसं नाव लौकिकाला येईल, कसं आज पण लोक नावच घेतात वैजापूर शहर. विरोधकांना बोलू द्या काही पण कोण पण बोलतं का मराठवाड्यात वैजापूरच नंबर 1 आहे. पश्चिम महाराष्ट्राचे लोक पण आपलं नाव घेतात वैजापूरचं. मला खात्री आहे ना, तर 100% त्याच्यापेक्षा अजून कसं भविष्यात वैजापूर शहर सुंदर होईल, सगळे सुखसुविधा उपलब्ध होईल, सगळं सुविधा लोकांना उपलब्ध होईल, त्याच्याकरता मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे ना. आता सत्ता आहे, आम्ही भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादीची युतीत लढलेलो आहे. मुख्यमंत्री आमचे, अर्थमंत्री पण राष्ट्रवादीचे बरोबर लढलेलो आहे, म्हणून निधीची पण काही अडचण येणार नाही. आणि आता मध्ये प्रशासक होतं तर चालू होतं, कोणा पक्षाचे एखादे आमदार असले त्यांच्या पत्रात. आता आम्ही जे प्रस्ताव देऊ, आम्हाला जे लागेल, जे बॉडी ठरवेल तसंच होणार आहे. म्हणून 100% आम्हाला माहिती आहे ना वैजापूर शहरांना काय गरज आहे. 100% चांगलाच विकास वैजापूर शहरात होईल. बरं, गेली 25 वर्ष तुमची सत्ता होती, कधीच शहराने तुम्हाला मतदान कमी पडू दिलं नाही. विधानसभेत अगदी कमी तुम्हाला मतं मिळाले होते, मात्र जास्त होतेच. मात्र पुन्हा शहराने दुपटीचं मतदान तुम्हाला केलं आहे. काय सांगाल शहरातल्या नागरिकांनी ज्यांनी 25 वर्ष तुमच्यावर विश्वास ठेवला आहे? नाही, विश्वास ठेवला, त्यांचं जे उपकार आज माझ्यावर झालेलं आहे मी आयुष्यात कधीच विसरणार नाही. कारण की आता तर सगळे माझ्या विरोधात होते, मोठमोठे लोक होते,
हे होते, पक्ष होते, पण शहराचे लोक माझ्याबरोबर होते. मला विश्वास होता पहिल्या दिवसापासून. ज्या दिवसापासून मला पक्षांनी सांगितलं की तुम्हाला उभं राहावं लागेल, त्या दिवशी मी काही लोकांना भेटलो, गेलो, काही गल्लीत गेलो, लोक म्हणे नाही तुम्हालाच उभं राहावं लागेल, तुम्ही राहाच उभे. तर मला पूर्ण विश्वास होता. बरं, विजयाचा तुम्हाला विश्वास होता, पण एवढ्या मोठ्या मताधिक्यानं लोक निवडून देतील होते. 100% विश्वास होता. आणि त्यावेळेस मी कोणाला भेटलो नाही, फिरलो नाही, काही केलं नाही, तरी मला 3300ची लीड होती. 100% त्याच्यापेक्षा डबल होईल हे मला खात्री होती. शहराने अभिमान दाखवून दिला की डॉक्टर दिनेश परदेशीच आमचा भाऊ आहे. 100%. आपल्यासोबत अविनाश गलांडे देखील आहेत. खरं तर तुम्ही स्फोटक भाषणं करत असतात, मात्र तुम्ही शांत होतात. मात्र आज तुम्ही जे भाषण केलं ते खूप गाजलं. काय म्हणायचं होतं तुम्हाला? कसं आहे की ही जी वैजापूर नगरपालिकेची निवडणूक होती, ही आदरणीय डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांनी ही विकासावर ही नगरपालिका लढवली. आणि डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांच्यावर वैजापूर शहराचा, तालुक्याचा विश्वास आहे. आणि म्हणून आज जवळजवळ तुम्ही बघितलं, आत्ताच भाऊनी सांगितलं की भाऊने 3480 मताची विधानसभा निवडणुकीत लीड होती. आज जवळजवळ त्याच्या दुप्पट मताचा फरक या ठिकाणी वैजापूर शहरवासियांनी करून दाखवला. 6248 मताच्या फरकाने आमचे ज्येष्ठ नेते डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी या ठिकाणी निवडून आलेत. परंतु समोरून जे काही वेगवेगळ्या प्रकारे आम्हाला घेरण्यात आलं, आमच्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्यावर आरोप करण्यात आलेत, डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांच्या कुटुंबावर आरोप करण्यात आलेत, बाळासाहेब संचित यांच्या कुटुंबावर जे आरोप करण्यात आलेत ते आरोप निरर्थक होते, हे आजच्या विजयाने या ठिकाणी दाखवून दिले आहे. बरं, अजून एक महत्त्वाचा विषय म्हणजे विधानसभेत पराभव झाला, तर याची परतफेड नागरिकांनी केली आहे. 100% ही सुरुवात झालेली आहे. ही काय जी आजचा विजय आहेत ना, ही सुरुवात झालेली आहे. तरी पुढं आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, मग जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायतीच्या मोठ्या निवडणुका, या वैजापूर तालुक्यातल्या 105 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा टप्पा आता लवकरच या ठिकाणी जाहीर होणार आहे. आणि म्हणून निश्चितपणे भारतीय जनता पार्टीवर लोकांचा विश्वास आहे. तुम्ही काल परवाच बघितलं असेल की जे आमदार विधानसभेच्या निवडणुकीत म्हणायचे की माझी छाती फाडली तरी सरला भेट दिसेल, रामगिरीजी महाराज दिसेल, परंतु 1 वर्षानंतर 13 महिन्यानंतर ज्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्यात, यात त्यांनी कुठे महाराजांचा उल्लेख केला नाही, सरला भेटचा उल्लेख केला नाही, जय हरीचा उल्लेख केला नाही. म्हणजे हे किती लबाड आहेत हे ग्रामीण भागाबरोबर शहराच्या या ठिकाणी लक्षात आलेत. काल परवाच आदरणीय या राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश भाऊ महाजन साहेब सरला भेटवर आले. त्यांनी जवळजवळ 22 कोटी रुपयाच्या विकास कामाचं लोकार्पण केलं. तदनंतर जवळजवळ 30 कोटी रुपयाचा निधी परत त्या ठिकाणी जाहीर केले. म्हणजे शहराबरोबरच जनतेला देखील या ठिकाणी, ग्रामीण भागातल्या जनतेला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीमार्फत पक्षाच्या माध्यमातून देश असेल, राज्य असेल, जिल्हा असेल, तालुका असेल, ग्रामीण भाग असेल, निश्चितपणे ही मंडळी आपला विकास करू शकतील. आणि याच भावनेने जनतेने या ठिकाणी आशीर्वाद दिलेले. बरं, आपल्यासोबत डॉक्टर दिनेश परदेशी यांचे खंदे समर्थक कैलास पवार देखील आहेत. तुम्हीही गेली 10-15 दिवस शांत होते, मात्र तुम्ही आज खूप टोकाची भाषण केलं शेवट. याचं कारण असं होतं का जेव्हापासून डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करताना भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने त्यांना आमंत्रित केलं होतं का तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करा. त्यांच्या वरून आदेशाप्रमाणे मूळचे ते भारतीय जनता पार्टीचेच होते, त्यांचे वडील भारतीय जनता पार्टीचे होते, ते भारतीय जनता पार्टीचे उपनगराध्यक्ष होते. नंतर त्यांच्या पत्नीही नगराध्यक्ष होत्या. काही कारणास्तव उबाटा गटात निवडणूक लढली आणि परत भारतीय जनता पार्टीने त्यांना आमंत्रण दिलं का पार्टीत तुम्ही या. ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी उबाटामध्ये ते गेले, भारतीय जनता पार्टीचे जे काही होते आमच्यावाले, त्यांना तिने जवळ घेतलं. त्यांना आमिष दाखवले का तुम्ही कोणत्याही परिस्थितीत डॉक्टरला भारतीय जनता पार्टीत येऊन नका देऊ. आणि असे आमिष दाखवले. आमचे लोक त्यावेळेस त्यांना बळी पडले. आणि तेव्हा असं चालवलं त्यांनी की भारतीय जनता पार्टी मीच चालवतो आणि शिवसेनाही मी चालवतो, ह्या तालुक्याचा राजा मी झालो आहे असं त्यांना वाटायला लागलं. कारण की गद्दार माणसाने गद्दारी ही फार दिवस टिकत नसते. आमचे 3-4 लोकांना तुम्हाला मी मदत करील निवडणुकीला, आज 3 लोक आमचे पराभूत झाले. त्याच्यामध्ये गोकुळ भुजबळ असेल, आमचा गौरव दोडे असेल, त्याच्यानंतर आपला दामोदर पारिक असेल, ह्या लोकांना आश्वासन दिलं. दशरथ बनकर सारखेला सांगितलं नगराध्यक्ष तुला युतीत करतो, त्यांच्यासमोर घरातला उमेदवार दिला. ही गद्दारीची परिमिशन आहे तर मग काय. आणि प्रत्येकाला फसवायचं. तिकडे बी आमच्या भारतीय जनता पार्टी सांगितलं का आघाडी करा, युती करा, मी तुमचा नगराध्यक्ष करतो, कारण एकीकडून डॉक्टरला रोखवायसाठी
ते षडयंत्र असलं. आणि तिथंही एकूण बी टीम तयार ठेवली, भावाला उमेदवारी डिक्लेअर केली, नगर सेवकाची उमेदवार डिक्लेअर केले, या सगळ्या गोष्टी घडून आणल्या. म्हणजे गद्दारीची परिमीमांसा आहे. आम्ही बघतोय की गद्दारी, एखादा कार्यकर्ता थोडासा तुमच्या विरोधात बोलायला लागला का त्याच्यावरती कोणत्या प्रकारे अटॅक करायचा. त्याच्यातले आम्ही काही दबण्यासारखे नाही आहे. मी त्या दिवशी त्याला सांगितलं, माझ्यावर ज्या दिवशी हल्ला केला का, मी म्हटलं माझ्या बायकोचं मी कुंकू पुसलेलं आहे, मी घाबरत नाही आणि मी दबलेलो नाही आणि मी भिकारचोट पण नाही आणि कधी मला विकत घेण्याचा प्रयत्नही करू नये. आणि आज जे सगळ्या गोष्टीचा जो सारांश होता म्हणून मी माझ्या भाषणात बोललो आहे, कारण की आतापर्यंत हा इतिहास त्यांनी तयार केला आणि सगळा गद्दारीचा केला. तसं आम्ही गद्दारीच नाही केला. आम्ही ज्याच्याबरोबर राहिलो प्रामाणिकपणे राहिलो आणि प्रामाणिकपणेच राहू. आमचं घराणेशाहीचा फटका बसला का हो यात? 100% बसला. लोकांना आवडलं नाही ते. लोकांना घराणेशाही आवडत नाही. डॉक्टर दिनेश परदेशीच्या घरातलं कोणी होतं का नगरसेवकाला? नाही. लोकांना वाटलं आमदार तुम्हीच, नगराध्यक्ष तुम्हीच. ही लोकांची ही नाही आहे. आपल्या तालुक्यात घराणेशाहीच्या नेतृत्वाला लोक थारा देत नाही. सर्वसामान्य लोकांना लोक मोठं करतात. ते सर्वसामान्य होते म्हणून मोठं केलं. वाणी साहेबाच्या घराला सुद्धा त्यांनी गद्दारीचा हे केलं. 2014ची निवडणूक लोक विसरलेले नाही. आणि आताही वाणी साहेबाचा तुम्ही फोटो काही दिवस लावला, परत काढला, हे लोकांना सगळं पटतंय. कोणामुळे मोठे झाले, कसे झाले, काय झाले. आता बी तुम्ही कसं करतात घराणेशाहीमध्ये, आमदार की तुमच्या घरात, कॉन्ट्रॅक्टर आहे तुमच्या घरात आहे, सगळं घरात आहे. हे लोकांना पसलं नाही. शिवसैनिक आम्हाला सांगायचे का तुमचे डॉक्टर दिनेश परदेशी निवडून आले पाहिजे. जर तुमचे डॉक्टर दिनेश परदेशी निवडून आले तर आम्हाला किंमत मिळेल, नसता आमची किंमत जाईल, कारण की सगळं त्यांच्या ताब्यात राहील, एक हुकुमशाही चालेल. हे लोकांचं मत होतं. बरं, आपल्यासोबत दिनेश परदेशी. मी शेवटचा प्रश्न त्यांना विचारणार आहे. उमेदवार तुमचे प्रतिस्पर्धी संजय बोरनाडे असं म्हणाले होते की मला एकदा मतदान करा, ही घाण मी साफ करतो, ही घाण साफ करण्याचं काम तुमचं आहे. तुम्ही याच्यावर आरोपाला प्रत्युत्तर कधीच दिलेलं नाहीये. आता तुमचा विजय झालाय म्हणून विचारतो. मी असे छोट्या मोठ्या आरोपाला उत्तर देत नाही. ज्या माणसाला काही येतच नाही, आता त्याचं पिंड राजकारण नाही आहे, धंदा आहे, कॉन्ट्रॅक्टर आहे, लाईन आहे, ती काही राजकारणी थोडी आहे, समाजसेवक थोडी आहे. अचानक 52 वर्षात कोणतरी घरातला एखादा माणूस काही पुढारी झाला आणि उभा झाला. समाजसेवा, माझं लग्न ना, मी कॉलेजपासून निवडणूक करतो, GR होतो, म्हणजे इकडे हे होतो, नगरसेवक लढलो, समाजसेवेची मला पहिल्यापासून आवड आहे. सगळे असे लोक बोलत राहतात, त्यांना माहीतच नाही ना काय आहे काही नाही. अशा लोकांना ते आरोप करतील, त्याला उत्तर द्यायचं, हे काम मी कधी केलं नाही, कधी करणार पण नाही. हीच तुमची ओळख, ही स्किल तुमची तुमच्या कामी आली का हो? असं पहिल्यापासून आहे. मी आज काही नवीन नाही आहे ना. मी कोणावर आरोप करतच नाही पहिल्यापासून, ह्याच्या पुढे पण नाही करणार. बाळासाहेब संचेती भाषणात नेहमी म्हणत असतात, कम बोलणे वाले लेकिन काम ज्यादा करणे वाले. असं झालं का? आता मी काम करतोच ना, लोकांना माहिती आहे ना. असं थोडी लोक निवडून देतात. बरं, शेवटचा प्रश्न. विधानसभेत पराभव झाला होता, त्याची परतफेड दिनेश परदेशींनी केली आहे का? मी असं म्हणणार नाही. अजून 2029 बाकी आहे ना. हे तर छोटे मोठे इलेक्शन होते, 29 बाकी आहे ना, त्यावेळेस बोलू ना या बाबतीत आपण. आज बोलून काही उपयोग नाही त्याचा. मग आता शेवटचा प्रश्न पुन्हा विचारतो, तुम्ही फिर आने वाले आहे की 2029ला? आऊंगा ना फिर. बघितलं की मी 2029ला देखील फिर आऊंगा, अशीच प्रतिक्रिया डॉक्टर दिनेश परदेशी यांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि या सर्व भाजपच्या शिलेदाराने देखील खूप टोकाची भूमिका खरं तर घेतलेली होती. त्यांनी देखील आज या विजयानंतर ही प्रतिक्रिया दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. माझा सहकारी कृष्णासोबत नितीन थोरात, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर.